भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी-कधी अशी कामगिरी करून जातो ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि पर्यटनाला मोठा लाभ मिळतो। जंगलातील यात सर्वात धडधाकट, सुंदर आणि हिंस्र प्राणी असलेल्या वाघांची संख्या सध्या भारतात 3,500च्या जवळपास आहे। पाहायचं झालं तर जगातील 70% वाघ केवळ भारतात वास्तव्य करतात। त्यामुळे भारताला वाघांचा देश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एकेकाळी अवैध आणि स्वतःच्या सुखासाठी करण्यात येणाऱ्या शिकारीमुळे भारतात वाघ हा प्राणी सुद्धा नामशेष होणाऱ्या प्रजातींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला होता। मात्र सेव्ह द टायगर्स आणि इतर वन्यजीव उपक्रमांमुळे वाघांची संख्या आता पुन्हा झपाट्याने वाढली आहे। मुळात भारताच्या या वाघांची प्रसिद्धी 7 समुद्रपार पोहोचवण्याचं काम खुद्द एका वाघिणीनेच करून दाखवलंय। ज्या वाघिणीला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम सुद्धा केलंय। जगात सर्वाधिक फोटो सुद्धा तिचेच काढले गेले आहेत। अशी ही वाघीण म्हणजे मछली। काय आहे या मछलीची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी, जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। रणथंबोरच्या एका जंगलामध्ये एका वाघिणीने 1997 साली 3 मादांना जन्म दिला। T14, T15 आणि T16 असे ते बछडे होते। यातील T16 म्हणजे मछली। तिच्या जन्मावेळी भारतात वाघांची संख्या जवळपास 2000 इतकी होती। जन्मानंतर अवघ्या 1 वर्षात ती पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली होती। मछली रणथंबोरच्या जंगलामध्ये वाढलेली। तिच्या चेहऱ्यावर असलेल्या माशाच्या आकाराचं चिन्ह तिच्या आईच्या चेहऱ्यावरही होतं। त्यामुळे तिच्याच आईचं नाव असलेलं मछली हे तिलाही देण्यात आलं। विशेष म्हणजे मछली जंगलात कमी हिंडायची आणि तलावांजवळ जास्त राहत होती। नावाप्रमाणेच तिचं सर्वाधिक आयुष्य पाण्यात आणि पाण्याजवळच गेलं। याच कारणाने तिचं नाव लेडी ऑफ द लेक सुद्धा पडलं। रणथंबोरच्या जंगलामध्ये वाघांच्या संख्या वाढवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली। 11 वाघांची आई असलेल्या मछलीचे 60% वंशज हे केवळ रणथंबोरमध्येच आहेत हे आश्चर्य। तिने दिलेल्या बछड्यांपैकी 7 मादी तर 4 नर होते। आज रणथंबोरमधील सर्वात मोठा वाघ उस्ताद हा सुद्धा तिचाच नातू। सरिस्का राष्ट्रीय उद्यान वाचवण्यातही तिचा खारीचा वाटा आहे। तिच्या 2 मादा पिल्लांना या उद्यानात सोडण्यात आले होते। यानंतर येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढली। आजपर्यंत भारताच्या जंगलात कोणत्याही वाघाने असा कारनामा केला नव्हता, तो मछलीने करून दाखवला होता। रणथंबोरमधील राजबाग, पदम आणि मलिक लेक या ठिकाणी तिचं राज्य होतं। 2003 साली रणथंबोरमधील एका तलावातील जवळपास 14 फुटांच्या मगरीने मछलीच्या एका बछड्यावर हल्ला केला होता। यावेळी मछलीने या हल्ल्यातून बछड्याला सोडवलं, मात्र दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं आणि या युद्धात मछलीने त्या अजस्त्र मगरीचा फडसा पाडला। मगरीशी लढताना मछलीला आपले शिकारीचे 2 दात गमवावे लागले, मात्र तरीही तिचा धाक काही कमी झाला नाही। मछली जिवंत असेपर्यंत कोणत्याही नर वाघाने कधीही तिच्या बछड्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही। विशेष म्हणजे मछली तिच्या शिकारी कौशल्यामुळेही प्रसिद्ध होती। शिकार करण्याचं तिचं स्वतःचं एक तंत्र होतं, जे आजपर्यंत इतर वाघांमध्ये पाहायला मिळालं नाही। एका वाघासोबत लढत असताना डोळ्याला जखम झाल्यामुळे तिला आपला एक डोळा सुद्धा गमवावा लागला होता। अशा या डॅशिंग वाघिणीवर 50 मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार करून ती नॅशनल जिओग्राफिक आणि ॲनिमल प्लॅनेट या वाहिन्यांवर प्रक्षेपित सुद्धा करण्यात आली। 50 मिनिटांची डॉक्युमेंटरी असणारी मछली ही जगातली एकमेव वाघीण आहे। याशिवाय तिच्यावर तयार करण्यात आलेल्या एका चित्रपटाला बेस्ट एन्व्हायरमेंटल फिल्म ऑफ द इयरचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला। मछलीवर रणथंबोर क्वीन, टायगर फुटरेज, डेंजर द टायगर पॅराडाईज, क्वीन ऑफ द टायगर असे अनेक चित्रपट बनवले गेले होते। भारत सरकारने मछलीवर पोस्टल तिकीट सुद्धा सुरू केलं आहे। ट्रॅव्हल टूर ऑपरेटर्सच्या माहितीनुसार मछलीमुळे रणथंबोरमधील आणि राजस्थानमधील पर्यटन व्यवसायाला दरवर्षी तब्बल 65 कोटी रुपयांचा लाभ मिळत होता। केवळ एका वाघिणीमुळे 65 कोटी, विचार करून तर बघा। 2009 साली मछलीला बीबीसीचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देखील देण्यात आला। या पुरस्काराने सन्मानित होणारी ही पहिली वाघीण होती। जगात सर्वात जास्त छायाचित्र काढण्यात आलेली वाघीण ते प्रसिद्धीच्या बाबतीत जगभरातील वाईल्ड लाईफ प्रेमींना भुरळ पडणारी वाघीण असा तिचा तो प्रवास होता। मात्र 2014च्या दरम्यान वयाच्या 17व्या वर्षी ती अचानक जंगलातून गायब झाली। ती रणथंबोर जंगलाची राणी होती, म्हणून तिला शोधण्यासाठी तब्बल 200 वनरक्षकांचा ताफा जंगलभर पसरला। महिन्याभराच्या भल्या मोठ्या शोध मोहिमेनंतर अखेर ती सापडली। मगरीसोबत लढत असताना आधीच तिचे शिकारीचे 2 दात तुटले होते। त्यानंतर वृद्धपणामुळे 2014 साली तिचे उर्वरित 2 दातही तुटले। आता ती शिकार सुद्धा करू शकत नव्हती।
त्यामुळे वन विभाग तिच्यासाठी शिकारीच्या रूपात लहान सहान जनावरं पाठवत होती, जे ती सहज खाऊ शकेल. कायद्यानुसार असे करण्यावर बंदी आहे, मात्र तिला जिवंत ठेवणं फार गरजेचं होतं. अखेरच्या 2 वर्षात दररोज एक गार्ड तरी मछलीच्या देखरेखीसाठी जवळपास असायचा. 2016 साली ती 20 वर्षांची झाली होती. दातही नव्हते, एक डोळा सुद्धा नव्हता आणि वृद्धपणामुळे शरीरात पूर्वीसारखी शक्तीही उरली नव्हती. फॉरेस्ट ऑफिसरच्या माहितीप्रमाणे 12 ऑगस्ट 2016 रोजी तिने शेवटचं काहीतरी खाल्लं होतं. मछलीच्या आयुष्याचे मोजकेच दिवस उरले होते, त्यामुळे तिच्या आसपास सतत फॉरेस्ट ऑफिसर आणि वनरक्षक मोठ्या ताफ्यासोबत असायचे. अखेर 18 ऑगस्ट 2016 रोजी तिने प्राण सोडला. एका जंगलातल्या प्राण्यासाठी यावेळी संपूर्ण वन खात्याचे कर्मचारी ढसाढसा रडले होते. यावेळी पोलीस दलासह वन खात्याच्या 70 वनरक्षकांनी तिला मानवंदना दिली. राष्ट्रीय प्राणी या नात्याने तिरंगा ध्वजात लपेटून तिची मोठी अंत्ययात्रा देखील काढण्यात आली आणि हिंदू संस्कृतीनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जंगलात असा पराक्रम गाजवणारी आजतागायतच्या इतिहासात मछली ही एकमेव वाघ असावी. जगात 2 प्रकारचे वन्यजीव प्रेमी आहेत. एक ज्यांनी मछलीला पाहिले आहे आणि एक जे मछलीला पाहू शकले नाहीत. इकोसिस्टीम संतुलित ठेवण्यासाठी आणि जंगलाचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी वाघ हा प्राणी सर्वात महत्त्वाचा आहे. आज जगात 5000च्या आसपास वाघ शिल्लक आहेत. वाघांच्या जगातील 7 ते 8 प्रजातींपैकी बाली वाघ आणि कॅस्पियन वाघ हे समूळ नामशेष झाले आहेत. जावा, सुमात्रा, सायबेरियन आणि भारतीय उपजाती नष्ट होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे वाघांबाबत जनजागृती पसरवणे, त्यांची शिकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे आणि पर्यावरणाला त्यांची गरज का आहे याची माहिती लोकांपर्यंत देणे हे आपल्या हातात आहे आणि ते आपण निश्चितच करू शकतो. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.